ओके, सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे की तुमच्या लाईफमध्ये पर्पज असणं का गरजेचं आहे. कारण माझ्या लाईफमध्ये बरेच असे अनुभव आलेले आहे. मी एक्सपिरियन्सेस बरेच घेतले आहे, ज्यामध्ये दोन साईड्स होत्या. फर्स्ट साईड जेव्हा माझ्याकडे पर्पज होता आणि सेकंड साईड अशी की जेव्हा माझ्याकडे पर्पज नव्हता. सो मी दोन्ही साईड एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल. सो फर्स्ट, जेव्हा माझ्याकडे पर्पज होता, आता अशा काही कंडिशन्स किंवा सर्कमस्टान्सेस अशा जुळून येतात किंवा योगायोग जुळून येतो, ज्यावेळेस आपल्याला एक स्ट्रॉंग पर्पज मिळतो. म्हणजे तुम्हाला रस्त्यावरती एखादं ॲक्सिडेंट झालेला दिसतो किंवा एखाद्या पिल्लाला लागलेलं दिसतं, मग तुम्ही तो स्ट्रॉंग पर्पज मानून लगेच त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला सुरुवात करता. त्यावेळेस तुम्हाला सांगायची किंवा एक्सटर्नल मोटिवेशन द्यायची गरज पडत नाही. आणि व्हेअरॲज असे काही गोष्टी आहे ज्या समजा तुमच्या रिलेटेड आहे, म्हणजे लाईफचं करिअर डिसिजन म्हणा, तुम्हाला जास्त एका जागेवरती बसून स्टडी करायचा विषय घ्या. ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला पर्पज किंवा हे रिझन, स्ट्रॉंग रिझन फाइंड करणं ते जमत नाही आणि त्यामुळे ते तुम्ही काम करण्याला मोटिवेट नाही झाल्यामुळे ते काम करत नाही. सो हे दोन डिफरन्सेस आहे जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये फर्स्ट असं आहे की पर्पज असेल, एक स्ट्रॉंग पर्पज असेल तर तुम्ही ते काम ऑब्वियसली करणारच आहे विदाऊट एनी एक्सटर्नल मोटिवेशन. आणि व्हेअरॲज तुमच्याकडे समजा करिअरच्याबद्दल विषय आला किंवा तुम्हाला अभ्यासाचा विषय आला, जर तुमच्याकडे पर्पजच नसेल तर तुम्ही अभ्यास करशालही कसं काय. तुम्ही बळच बसू शकता, बट बळच बसून बसून किती दिवस बसणार, नाही बसू शकते. सो आय विल हायली सजेस्ट यू टू सिट ॲट वन प्लेस अँड राईट डाऊन on pen or write down on paper what are your purposes. तुम्ही हे जे काम करताय, तुम्ही स्टडी करता आहे, तुम्ही वर्कआउट करता आहे, त्याचं फायनल पर्पज काय आहे. तुम्हाला लाईफमध्ये एखादा गोल पकडला आहे तर त्या गोल अचीव करण्याचं काय पर्पज आहे. मे बी तुम्ही ते फॅमिलीसाठी करत असाल, मे बी तुम्ही तुमच्या लव्ड वन्ससाठी करत असाल, मे बी तुम्ही नेशनसाठी करत असाल. व्हॉट एव्हर द रिझन इट मे बी, बट ते रिझन असणं आणि ते स्ट्रॉंग असणं फार महत्त्वाचं आहे. शॅलो रिझन असून काहीही उपयोग नाही. शॅलो रिझन असून तुम्ही ते लाँग टर्म गेम खेळू शकणार नाही. सो जे पर्पज आहे ते एक्सटर्नल असावं हे देखील सजेस्ट करेन मी. कारण जर तुम्ही तुमच्यासाठी जर स्वतःसाठी करत असाल तर तुम्ही बरेच कारणं देऊन ते अचीव करायला बहाणे मारून आळस करशाल. So I will suggest you guys to keep the purpose which is the external factor. म्हणजे या पर्पजमध्ये तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्व नाही आहात. म्हणजे फॉर एक्झाम्पल गॉड आहे, तुम्ही एखाद्या देवावरती फार श्रद्धा आहे तुमची, तुम्ही देवासाठी करत असाल तर हे जे पर्पज आहे याच्यामध्ये तुम्ही नाही आला. सो हे एक पर्पज असू शकतं ज्याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, ज्याला एक्सटर्नल पर्पज म्हणता. सो विदाऊट एनी स्वार्थ ते पर्पज तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या थिंकिंग पॅटर्नमध्ये इन्क्लूड करा आणि सी द मॅजिक दॅट तुम्ही ते इन्क्लूड केल्यानंतर कधीही बहाणे न मारता तुम्ही ते काम करायला सुरुवात करशाल. कारण तुमच्यासाठी करायचं म्हटलं तर तुम्ही नेहमी आळस करशाल आणि ते पुढे ढकलत जाशाल. व्हेअरॲज तुम्हाला दुसऱ्यांसाठी करायचं असेल तर ते तुम्ही झक मारून करशालच. म्हणजे बरेच असे उदाहरणं आहे जेव्हा मला दुसरे काम सांगता आणि व्हेअरॲज मी स्वतःहून काम ठरवून करतो. या दोन्हींमध्ये फार डिफरन्स आहे. जेव्हा मी स्वतःहून काम ठरवून करतो त्यावेळेस माझ्याकडे भरपूर 100 प्रकारचे कारणं असतात ते काम न करण्यासाठी, आळस असतो. आणि व्हेअरॲज मला ते काम जर दुसरे व्यक्ती सांगत असतील करण्यासाठी तर ते काम मी पहिले फर्स्ट प्रायोरिटीने करतो. म्हणजे मी कामे आहे बेसिकली, तुम्ही समजू शकता. जेव्हा आपण एव्हरीबडी कामे आहे, राईट. जेव्हा आपल्याला मोठे, आपल्यापेक्षा मोठे म्हणतो आहे, आपल्या लेवलचे नाही, आपल्या लेवलचे जर काम सांगत असेल तर आपण इगोवरती घेऊ, कशाला करू काम. बट व्हेअरॲज तुमच्यापेक्षा जे मोठे आहे त्यांचं जर काम ऐकायचं असेल तुम्हाला किंवा काम सांगितलं तर तुम्ही करशालच. सो आय विल सजेस्ट की
Rather than putting yourself as motivation, keep external motivations. That's it.